उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकून तर माझी खात्री झाली की उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदी सिनेमाचा आणि त्याच्यातल्या सुपर हिरोचा फार मोठा संस्कार आहे. प्रहार या नाना पाटेकरच्या सिनेमाचं त्यांनी उदाहरण दिलं आणि त्या सिनेमातला डायलॉग सांगून ते असं म्हणाले की या सिनेमात नाना पाटेकर गुंडांना सांगतो, कम ऑन किल मी किल मी. तसंच मी या गद्दारांना सांगतोय, या किल मी किल मी. जर माझ्याकडे यायचं असेल तर तुम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन या. कुणाला तरी दम दिला, कुणाला तरी इशारा दिला, कुणाला तरी आव्हान दिलं, कुणाला तरी प्रति आव्हान दिलं तर शिवसैनिक टाळ्या पिटतात. हे उद्धव ठाकरेंना चांगलंच माहिती आहे. अगदी मिठी नदीच्या गाळात सुद्धा भ्रष्टाचार केलाय. लक्षात घ्या, मिठी नदीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा, मिठी नदी शुद्धीकरण किंवा मिठी नदी साफ करण्याच्या मोहिमेत जो भ्रष्टाचार झालाय त्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हे प्रकरण सीबीआय आणि ईडी कडे आहे आणि डिनो मोरिया नावाचा नट आणि त्याचा भाऊ यामध्ये सापडलेले. डिनो मोरिया हा आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती आहे, त्यांचा मित्र आहे. त्याच्या भावाने हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं आणि त्यामध्ये तो पण सापडलेला आहे. त्याची सुद्धा ईडी तर्फे चौकशी झाली. हा डिनो मोरिया ज्या वेळेला बोलायला लागेल त्यावेळेला एक एक गोष्टी बाहेर येतील. महापालिका निवडणूक जर उद्धव ठाकरेंना जिंकायची असेल तर फक्त नाना पाटेकरचं उदाहरण उपयोगी नाही प्रहार मधलं. कारण प्रहार मधला नाना पाटेकर गुंडांना आव्हान देतो पण शेवटी स्वतःच भ्रमिष्ट होतो, हे लक्षात घ्या.